सपकाळ यांना जाब विचारण्यासाठी इथे आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तिथे पाहतोय सध्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काँग्रेस कार्यालयामध्ये हे कार्यकर्ते शिरले आणि घोषणाबाजी केली जाते आहे। याच कार्यालयामध्ये थोड्या वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची भूमिका याबाबत स्पष्ट केली आणि आता तिथे या कार्यालयात काँग्रेसचं हे कार्यालय आणि तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले। मागितली पाहिजे। आम्ही तोपर्यंत इथून जाणार नाही, जोपर्यंत माफी मागणार नाही हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे पदाधिकारी तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याच कार्यालयातून थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि जोपर्यंत आता हर्षवर्धन सपकाळ माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलोय असं यांचं म्हणणं आहे आणि इथे जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे आणि या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तळ ठोकून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बसले आहेत। सूरज चव्हाण यांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे आणि पोलिसांसोबत बाचाबाची होत असल्याचं देखील दिसतंय। तणावाची स्थिती आहे। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हे कार्यकर्ते पोलिसांचं ऐकतात का हे पाहावं लागेल। सध्या या कार्यकर्त्यांशी पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे। पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। सध्या आपण पाहतो इथे पोलिसांसोबत सूरज चव्हाण यांची चर्चा सुरू आहे आणि पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना इथून बाहेर जाण्यासाठी विनंती करतायत, मात्र आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकतात का हे पाहावं लागेल। सध्या इथली परिस्थिती ही फार तणावाची परिस्थिती झालेली आहे, कारण कार्यालय हे काँग्रेसचं आणि तिथे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिरले आणि त्यानंतर इथे जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। गोंधळाची परिस्थिती इथे झालेली आहे आणि इथे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत की नाही याबाबत सध्या माहिती मिळालेली नाही आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, जाहीर माफी मागावी अशी मागणी घेऊन हे कार्यकर्ते इथे पोहोचले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये केली जाते आहे। ते घुसले त्या सगळ्यांनी जो निषेध केलेला आहे, जे ट्विट काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशने केलेला आहे, त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुंगी गुडिया म्हटलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना त्याच्या रागामध्ये हे सगळे पदाधिकारी जे ते इथे पोहोचलेले आहेत। सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात या ठिकाणी सगळं आंदोलन करण्यात आलं। आमची म्हणणं एवढंच आहे की तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी। एका महिलेबद्दल तुम्ही असं बोलताय, पण त्यांचं म्हणणं आहे की गुंगी गुडिया हा शब्द नाही, शब्द नाही। आम्ही टीका चांगल्या पद्धतीने प्रयत्न पोलिसांचे त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। आमच्या नेतृत्वावर जर कोणी खालच्या पातळीवर टीका केलं तर सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि काँग्रेस लोकांपासून पदाधिकारी आपण पाहतोय की या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची ढकलाढकल केली जाते। त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं करण्यात येतोय। हर्षवर्धन सपकाळ यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, केवळ 1 मिनिट भेटू द्या असं म्हटलं होतं, परंतु या ठिकाणी त्यांना भेटू दिलं जात नाहीये। तर त्याऐवजी सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे। काय म्हणणं आहे त्यांचं आपण पुढे जाणूनच घेऊ त्यांच्याकडून, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जोरदार हल्लाबोल आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये महिला पदाधिकारी त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। गुंगी गुडिया हा जर शब्द असंवैधानिक नाही किंवा अपमानास्पद नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर अशा पद्धतीची टीका करून काँग्रेसनं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रमाणावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत, त्यांची धरपकड केली जाते। पोलीस
त्यांनी या ठिकाणी मोठी व्हॅन सुद्धा आणलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी टीमध्ये बसवलं जात असल्याचं आपण पाहतो. हे सूरज चव्हाण जे सरचिटणीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे आंदोलन अचानक करण्यात आलं आहे, त्यानंतर मोठी धरपकड जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते आहे. एकूण जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही सगळं चित्र निर्माण झालेलं होतं, त्यानंतर आपण पाहतो आहोत की आता सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सूरज चव्हाण आणि त्याचबरोबर काही महिला पदाधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता ही गाडी या ठिकाणून निघालेली आहे. अनेक महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणणं आहे तुमचं. ज्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात हे कदापि योग्य नाहीये. एक मिनिट मॅडम, सगळे लपून बसलेत. त्यांनी काय केलं? सूरज चव्हाण यांनी काय केलं? ज्यांनी म्हणाले त्यांना घ्या. महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतलं जात आहे. त्यांची सुद्धा धरपकड केली जाते आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं टीका करणारे एक ट्विट जे आहे ते केलेलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी गुंगी गुडिया असं म्हणत उपमुख्यमंत्री यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. तर हा कुठलाही अपशब्द नाही, हा कुठलाही कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही, तर त्यांनी टीका चांगल्या पद्धतीनं घ्यावी अशा पद्धतीचं मत जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलेलं होतं. परंतु आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत की या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी. आपण पाहतोय की महिला पदाधिकारी यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं हे आंदोलन दडपलं जात आहे त्याचा निषेध या ठिकाणी हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी करताना दिसत आहेत. महिला असो पुरुष असो यांनी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता जवळच्या पोलीस स्टेशनला नेण्यात येणार आहे. आपण पाहतो आहोत की या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या संख्येनं पार पडताना आपल्याला दिसून आलं. आंदोलक मोठ्या संख्येनं आले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळेजण घुसले आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते त्यांनी सुरू ठेवलं.